तर आपण आता स्वागत करीत आहोत डॉक्टर रामदास आव्हाड सरांचे. सरांना आयुर्वेद क्षेत्रात 35 वर्षांहून अधिक व्यापक अनुभव आहे. ते वंध्यत्व, सांधे व पाठीच्या विकारावरील संशोधन व उपचारासाठी विशेष ओळखले जातात. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर 100हून अधिक व्याख्याने दिली असून 50हून अधिक सेमिनारचे आयोजन केले आहे. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना राष्ट्रीय आयुर्वेद गुरु, आयुर्वेद रत्न, जीवन गौरव, इंटरनॅशनल एक्सलन्स यासारखे अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. आयुर्वेद प्रचार व प्रसार समाजसेवेतील त्यांचे योगदान लक्षणीय आहे. अशा बहुमान्य व्यक्तिमत्वाला आपण व्यासपीठावर आमंत्रित करूया. प्लीज सर्वांनी जागेवर बसून घ्यावे आणि आता लेक्चर पुढचं ऐकावं. Good morning all. How is the Josh? How is the Josh? Thank you. आजच्या या परिसंवादासाठी उपस्थित तुम्हा सर्व आयुर्वेद प्रेमी डॉक्टर्स बंधू आणि भगिनींचं अगदी मनपूर्वक हार्दिक आयुर्वेदिक स्वागत. शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या या पुण्यनगरीमध्ये, पुणा शहरामध्ये निमा पिंपरी चिंचवड शाखातर्फे आयोजित आजच्या या एकदिवसीय परिसंवादासाठी उपस्थित निमा सेंट्रलचे अध्यक्ष माझे मित्र डॉक्टर आशुतोषजी, राजेशजी, मोहितेजी, विनायकजी, वांगे सर, नारायण जाधव सर, अन्य सन्माननीय व्याख्याते, मुद्दामून या CMAसाठी कोपरगावहून आलेले माझे मित्र वैद्य गोपाळ, बाळासाहेब, दत्ता, त्याचप्रमाणे रविवारचा सुट्टीचा दिवस असूनही आज एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असणारे व कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने शोभा असणारे तुम्ही सर्व आयुर्वेदप्रेमी वैद्य बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी निमाला मनापासून धन्यवाद देतो की आजच्या या CMAमध्ये मला तुमच्यासमोर बोलण्याची सुसंधी प्राप्त करून दिली. या ठिकाणी तुम्ही सर्व जनरल प्रॅक्टिस करणारे आहात ना? प्युअर जनरल प्रॅक्टिस करणारे किती आहेत या ठिकाणी? प्लीज हात वर. ओके, म्हणजे 50% अधिक आहेत आणि बाकीचे मग मिक्स करताय का? व्हेरी गुड. एक मध्यमवयीन कुटुंब असतं. त्या कुटुंबाची जी व्यक्ती असते त्या व्यक्तीला कुत्र्यांबाबत खूप प्रेम असतं. त्या कुटुंबानं एक छानसं फॉरेन ब्रीडचं एक कुत्रं त्या ठिकाणी पाळलेलं असतं. त्या कुत्र्याला थोडं जरी काही झालं की त्या घरातील सर्व अस्वस्थ होत असत. एक दिवस त्या कुत्र्याला ताप येतो, तो शांत बसतो, तर त्या घरातील करती व्यक्ती त्या कुत्र्याला लगेच एका व्हेटरनरी डॉक्टरकडे घेऊन जाते. डॉक्टरांनी तपासल्यानंतर डॉक्टर सांगतात की बरोबर आहे तुमचं निदान, याला ज्वर आहे, आणि काही औषध ते त्या व्यक्तीला देतात आणि सांगतात की कॉड लिव्हर ऑइलमध्ये मिक्स करून याचा डोस सकाळ दुपार संध्याकाळ तुमच्या कुत्र्याला पाजत चाला. त्याप्रमाणे घरी आल्यानंतर त्या बाटली कॉड लिव्हर ऑइलमध्ये ते औषध ते मिक्स करतात आणि त्या कुत्र्याला मांडीवर घेऊन ती व्यक्ती त्याचा जबडा उघडून तो औषध पाजण्याचा प्रयत्न करते. जसजसं ते जबडा उघडायला जातात तसं तो कुत्रा ओरडून तो परत जबडा लावून घेत असे. पहिला प्रयत्न होतो, दुसरा होतो, तिसरा प्रयत्नही ते करतात, परंतु तो कुत्रा त्या ठिकाणी झटका देऊन उडी मारून खाली उतरतो आणि त्या झटक्याने त्या हातातली बाटली त्या व्यक्तीची खाली पडते आणि ती फुटते. ती जशी औषध ते जमिनीवर पसरतं तसं तो कुत्रा पटकन येऊन परत त्या ठिकाणी ते औषध जिभेने लपक लपक करत चाटू लागतं. ती व्यक्ती ती बघते आणि ती व्यक्ती आश्चर्यचकित होते. मी एवढ्या वेळापासून याला औषध द्यायचा प्रयत्न करतो तरी हा तोंड उघडत नव्हता आणि आता मात्र चवीने ते औषध चाटत पितोय. याचा अर्थ असा की मी त्याला ज्या पद्धतीने औषध देत होतो ते औषध ती पद्धत त्या कुत्र्याला योग्य वाटत नव्हती आणि ही पद्धत त्याला हवी होती जी की मी ती केली नाही. तर या छोट्या स्टोरीचा मॉरल एक होता की ज्या पद्धतीने आयुर्वेद आम्हाला प्रॅक्टिकल ओरिएंटेड आयुर्वेद आम्हाला मिळायला पाहिजे होता तो आम्हाला त्यावेळी मिळाला नाही आणि त्यामुळे तुम्ही सर्व ॲलोपॅथीकडे गेलात. ॲम आय राईट? ओके.
तर आज मी बऱ्याच वर्षापासून 2016पासून मी प्रत्येक व्यासपीठावर नाही सांगत आलो की आज आयुर्वेदाला तुम्हा सर्वांची गरज आहे आणि तुम्ही सर्व कुठल्याही वैद्यापेक्षा माझ्यापेक्षाही चांगली आयुर्वेद प्रॅक्टिस करू शकाल हा विश्वास मला आहे. कारण तुमचे नंबर ऑफ पेशंट फिक्स आहेत. किती कमी प्रॅक्टिस म्हटली तर 30+, त्यापेक्षा कमी कुणाची प्रॅक्टिस नसते. त्यामुळे तुमच्याकडे रुग्णांचा ओघ आहे. फक्त या रुग्णांना आयुर्वेदाच्या दिशेला न्यायचं काम हे तुम्हाला करायचं आहे आणि त्यासाठी जो काही आवश्यक आयुर्वेद लागतो तो तुम्ही हुशार आहात हे तुमच्या चेहऱ्यावरनं कळतं. त्यामुळे तो आयुर्वेद तुम्ही लवकर ग्रास्प कराल याची देखील विश्वास किंवा गॅरंटी मला वाटते. म्हणून तुम्ही फक्त तुमची आयुष्याची दिशा किंवा दशा बदलणं गरजेचं आहे. तुमचे विचार, तुमचा सोच बदलणं जरुरी आहे. सोचबद्दल एका कवीने खूप सुंदर म्हटलं आहे की यदि सोच बदलो तो सितारे बदल जाते हैं, यदि नज़र बदलो तो नज़ारे बदल जाते हैं, कश्ती बदलने की ज़रूरत नहीं, सिर्फ दिशा बदलो तो खुद ब खुद किनारे बदल जाते हैं. पुणेकरांना कंजूस म्हटलं जातं, परंतु टाळ्याच्या बाबतीत देखील तुम्ही कंजूस असाल. कारण सकाळपासून मी बघतोय इतके छान छान वक्ते छान छान बोललेत, परंतु प्रत्येकाने युनेस्कोमध्ये बसल्यासारखी छोटीशी टाळी वाजवली. टाळ्या वाजवण्याची मी प्रत्येक लेक्चरला सांगत असतो की टाळ्या वाजवायचे 4 फायदे असतात. नंबर 1, आपल्याला स्वतःला झोप येत नाही. नंबर 2, दोन्ही बाजूचाही झोपू शकत नाही. नंबर 3, टाळ्या वाजवणं हा एक बेस्ट कार्डियक ॲक्युप्रेशरनुसार बेस्ट कार्डियक ॲक्टिव्हिटी असते. आणि नंबर 4, भारतातले आपले प्रसिद्ध मच्छर डास आपल्या अवतीभोवती येत नाहीत. तर तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल, थँक्यू, तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल की आयुर्वेदाला येऊन आपण चूक केली नाही किंवा आयुर्वेद हे माझं शास्त्र आहे, त्यावेळी तुम्ही बिनधास्त टाळ्या वाजवा. यावेळी थोड्या टाळ्या कमी वाजल्या. तर आपल्याला फक्त आपली दिशा बदलायची, म्हणजे आपली दशा बदलेल, आपली अवस्था बदलेल. मी असे 20-20, 25-25 वर्ष जनरल प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स बघितले आणि व्यथित मनानं ते कोपरगावला आले. एक 15 दिवस 3 आठवडे राहिलेत आणि आज ते इतकी सुंदर आयुर्वेद प्रॅक्टिस करतात की 20 वर्षात जे कमवलं नाही ते आम्ही गेल्या 3-4 वर्षात कमवलं आणि एक आयडेंटिटी मिळवली अभिमानानं सांगतात. तेव्हा आज या निमाच्या प्लॅटफॉर्मवरनं मी एक वाईल्ड कार्डची एंट्री तुम्हाला देतो आहे. आज आमच्याकडे येण्यासाठी 3 ते 32 नंबर वेटिंग आहेत. दर महिन्याला 25 ते 30 मुलांना आम्ही 1 महिन्यासाठी ठेवतो आहे. तर सर्व जनरल प्रॅक्टिशनर की ज्यांची 10 वर्षे, 15 वर्षे, 20 वर्ष प्रॅक्टिस झालेली आहे आणि त्यांना थोडासा आयुर्वेद इंट्रोडक्टरी का होईना किंवा प्रॅक्टिकल ॲप्लिकेबल आयुर्वेद शिकायचं असेल तर केव्हाही मंडेला या, सॅटर्डेला जा, 1 आठवडा काढा. तर 1 आठवड्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकाल एवढा आयुर्वेद तुम्हाला द्यायची जबाबदारी माझी. कारण आपण आयुर्वेदाच्या सुवर्णयुगात आता आलेला आहे. आदरणीय नरेंद्र मोदीजी नेहमी म्हणतात की आयुर्वेदाचा अग्रिम सुवर्णयुग आता सुरू झालं आहे आणि या सुवर्णयुगामध्ये आपला आयुर्वेद आपल्या पद्धतीने जर आपण केला तर आपण देखील सुवर्णयुगात जगू याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. तर त्यासाठी प्रत्येकाला टाळ्या नको. पूर्वी असं व्हायचं की आयुर्वेदाने हळूहळू गुण येतो. आयुर्वेदाने हळूहळू गुण येतो का हो? जोरात. हां, कारण तुम्ही तो बघितला नाही. आयुर्वेद इज मोर फास्टर दॅन अदर पॅथी. 1988ला माझ्या हॉस्पिटलची ती टॅगलाईन होते आणि रोज आम्ही ते अनुभवतो की फास्ट रिझल्ट मिळतात फटाफट. आत्ताचा एक 2009चे एक आहे सचिन, 28 वर्षाचा एक मुलगा, सदन सुशिक्षित कुटुंबातील एक तरुण शेतकरी, परंतु गेल्या 2.5 महिन्यापासून त्याला L4 L5मध्ये
सिव्हिअर नर्व कॉम्प्रेशन सुरू झालं आणि तीव्र कटिशूल, ज्याला लंबॅगो आपण म्हणतो, बॅकएक म्हणतो, तो सुरू झाला. अगोदर अहिल्यानगर, त्यानंतर पुणा, आणि सर्व इन्व्हेस्टिगेशननंतर सर्वांनी सर्जरी हा अंतिम पर्याय त्याला दिला. अंतिम पर्याय जेव्हा सर्जरी येते तेव्हा लोकांना आयुर्वेदाची आठवण येते, आणि एक शेवटचा पर्याय सर्जरीपूर्वीचा म्हणून तो आयुर्वेदाकडे आला. तो जेव्हा आला, 6 फूट 2 इंच, चांगली धष्टपुष्ट शरीरयष्टी, परंतु लिटरली बैलासारखा ओरडत होता. इतका त्रास त्याला होता की इतका तो ओरडायचा, कणायचा, आणि कंटिन्यू असा यू शेपमध्ये दोन्ही पाय गुडघ्यात घेऊन फक्त एका लॅटरल पोझिशनला फक्त तो झोपू शकत होता. थोडक्यात आधुनिक ट्रॅक्टरचा मिळालेला त्याला तो प्रसाद होता. तो जेव्हा आला तर त्याला मी तोपर्यंत म्हणजे 2009पर्यंत आमच्या नवीन हॉस्पिटलमध्ये जाऊन 3 वर्ष झालेले होते. 250-300 केसेसचा डाटा होता. म्हटलं की तू नीट होशील, फक्त थोडा दम धर. आणि रुटीन आमच्याप्रमाणे प्रोटोकॉलप्रमाणे सगळं सस्ने निरोबस्ती, स्नेहस्वेदन, लेपन, रात्री मात्रा बस्ती हे उपचार सुरू झाले. आणि तिसऱ्या दिवशी जो सुपाईनमध्ये झोपू शकत नव्हता तो दुसऱ्या दिवशी सरळ पाय करून झोपू शकला. आणि 5व्या दिवशी आमचा प्रोटोकॉल असतो की 5व्या दिवशी कंपल्सरी डिस्चार्ज दिला जातो. आणि डिस्चार्ज देताना आता आपल्याला बऱ्याचदा विचारायची सवय, आता ठीक वाटतं ना सर्व, तर पेशंटही तेवढेच खोडीचे असतात, लगेच पूर्ण नाही सांगत. आता तो पूर्ण बरा झालेला तरी म्हणतो सर थोडं उजव्या पायात थोडी चमक निघते. तर त्याचे वडील लगेच त्याला काय म्हणता, अरे आयुर्वेद आहे, थोडा हळूहळू फरक पडेल. मी प्रिस्क्रिप्शन लिहिता ताडकन उभा राहिलो, त्यांच्याकडे बघितलं, म्हटलं काका, गेल्या 2.5 महिन्यापासून तुमचा मुलगा बैलासारखा ओरडत होता, जो इंजेक्टेबल 14 फेनर्गन ट्रॅमाडॉल घेऊन देखील थांबत नव्हता, आणि आयुर्वेदाच्या फक्त 5 दिवसाच्या चिकित्सेने तो चालायला लागला, पूर्ण बरा झाला, तरी देखील आयुर्वेद अजून हळूच का? मग त्यानंतर नाही डॉक्टर बरोबर आयुर्वेदाने हळूच घेऊन येतो. म्हटलं जाऊ दे, तुम्हाला समजावण्यात काही अर्थ नाही. बऱ्याचदा बोललं जातं की आयुर्वेदाने हळूहळू गुण येतो, किंवा आयुर्वेदामध्ये इमर्जन्सीला औषधच नाही. तसं असतं तर मला आता या उद्याच कोजागिरी पौर्णिमा 37 वर्ष पूर्ण होत आहे प्रॅक्टिसला. तर या 37 वर्षामध्ये मी त्या ठिकाणी उभा राहू शकलो असतो का आजपर्यंत? रोज इमर्जन्सी आम्ही प्रॅक्टिसमध्ये बघतो, आणि रोज त्या आयुर्वेदाने हँडल होत असलेलं माझ्यासह भारतभरातले लाखो वैद्य अनुभवत असतात. L4 L5मध्ये सिव्हिअर नर्व कॉम्प्रेशन आहे, राईट फूट ड्रॉप झाला आहे, त्याला चालता येत नाही, आणि उद्या सकाळी नाशिकला ओकाड हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन आहे, आणि मला जायचं आहे, मला प्लीज माझा नंबर लवकर घ्या म्हणणार एक शिर्डी येथील एक लोढा म्हणून मित्र माझा होता. त्याला म्हटलं कुणाचं ऑपरेशन आहे? तो म्हणे अमोल डेंगळे. नाव देखील सांगतो, प्रूफ लागत असेल तर कधी त्याला फोन करा तुम्ही. शिर्डीचा आहे आणि तो ॲडमिट आहे, त्याचं उद्या ऑपरेशन आहे. म्हटलं वय किती रे त्याचं? म्हणजे 2014ची केस सांगतो. म्हणे सर 26 वर्ष. म्हटलं लग्न झालं आहे का? म्हणे नाही. म्हटलं मग करू नको म्हणावं त्याला लग्न. म्हणे का? म्हटलं अरे एवढं कमी वयात ऑपरेशन करतो आहे, आणि हे ऑपरेशन 1-2 वर्षाने रिपीट लागतं. पूर्वी 7-7, 8-8 वर्ष फरक पडत होता, परंतु आत्ता आमच्याकडे जे पेशंट येत आहे 1-1.5 वर्ष फार झालं. 1-1.5 वर्षामध्ये परत पेशंट डबल ओरडायला लागतो. तर तो म्हणे मग काय करू? म्हणे सर त्याचं पाय पण गेलेला आहे, तो पाय फरफटत चालतो. अरे म्हटलं सगळं आयुर्वेदाने होतं, घेऊन ये. तो म्हणे सर तिथे ॲडमिट आहे पेशंट. म्हटलं डिस्चार्ज घे ना. म्हणे सर सोडणार नाहीत. तर माझ्याकडे नेहमी एक उत्तर असतं सोल्युशन, सोडत नाही ना त्यांना एकच सांगायचं डॉक्टरने की सर पैसे ऑपरेशन नंतर देऊ, किंवा सध्या राहू द्या, डिस्चार्जच्या वेळी पैसे ॲडजस्ट करू. कुठलाही डॉक्टर पैसे घेतल्याशिवाय ऑपरेशन करत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑपरेशन थिएटरमधनं त्याला काढला मी. 8:30 वाजता तो डिस्चार्ज घेऊन 1:15 वाजता दुपारी कोपरगावला आला. शनिवारची त्या दिवसाची संध्याकाळची ट्रीटमेंट झाली. म्हटलं तू रोईला राहतो शिर्डीला, घरी जा, सोमवारी मंडेला ॲडमिट हो. सोमवारी सकाळी तो ॲडमिट झाला. स्नेहस्वेदन, लेपन, परत संध्याकाळी पिंडस्वेद, अल्टरनेट डे शिरोधारा, रात्री मात्रा बसते. 5 दिवसाचा प्रोटोकॉल असतो फक्त. आजपर्यंत मोर दॅन 8,000 पेशंट, 8,000 म्हणतोय मी, 8,000पेक्षा अधिक पेशंट पूर्णतः बरे झालेले आहेत. एकालाही सर्जरी लागलेली नाही.
सर्व पेशंट म्हणजे 2006चा पेशंट ही इज राईट नाव 87, आजही 3-3 किलोमीटर पायी जातात, पायी येतात, एकाले ऑपरेशन लागत नाही. तर ह्या व्यक्तीला देखील दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पेनलेस झाला आणि लिटरली चौथ्या दिवशी त्याचा फूट ड्रॉप हा गेला. फूट ड्रॉप आयुर्वेदाने जातो आणि तोही इतक्या लवकर, हे माझ्यासाठी देखील ते नवीन होतं त्यावेळेस. आज त्या व्यक्तीला देखील 11 वर्ष झालेत, लग्न होऊन 2 मुली देखील त्याला आहेत. म्हणजे आयुर्वेदाने इमर्जन्सी दुसतात, त्याची सर्जरीची इमर्जन्सी आणि कमी वयातली इमर्जन्सी आयुर्वेदाने त्या ठिकाणी टाळलेली होती. जसं स्पेशालिटीचे दिवस आलेत, मी म्हटलं आहे की प्रत्येक फॅकल्टीचा स्पेशालिस्ट एक विषय जरी घेतला तर मी 6-6, 7-7 तास तुम्हाला एवढे उदाहरणं देऊ शकतो, इतके सुंदर रिझल्ट्स आहेत. गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट आपला होईल, रुमॅटॉलॉजिस्ट होईल, यामध्ये देखील स्पेशलायझेशन करायचं ठरलं तर फक्त स्पायनल स्पेशलिस्ट, स्पाईनचा स्पेशलिस्ट होऊ शकेल. याच्यामध्ये आणखीन सब ब्रँचमध्ये जॉईंट स्पेशलिस्ट होऊ शकेल. आणखीन तिसरी ब्रँच सध्याच्या काळामध्ये जी आहे ती एव्हियन. डेली 3 ते 4 पेशंट आमच्याकडे इव्हेनचे असतात. मोर दॅन 400 पेशंट इव्हेनचे 100% बरे झालेत. स्टेज 4, स्टेज 5 वाले पेशंट देखील पूर्णतः बरे होतात. त्याचे देखील एव्हिडन्स कदाचित या ठिकाणी डॉक्टर आलेले असतील की 2011मध्ये बारामतीच्या लेक्चरनंतर मला भेटले होते. स्टेज 3, स्टेज 4 बायलॅटरल एव्हियन आणि 3 महिन्याच्या चिकित्सेनंतर त्यांचाच MRI रिपोर्टमध्ये होतं की देअर इज अ 70% रिजनरेशन ऑफ फिमर हेड नेक. त्या डॉक्टरांचं कदाचित तिथे असतील, ते भेटतील मला नंतर. तर इतके चेंजेस म्हणजे एव्हिडन्स बेस्ड आयुर्वेद ज्याला म्हणतो, इतके चेंजेस त्यामध्ये होतात. तर मणक्यांचे स्पेशलिस्ट हे ब्रेड अँड बटर आहे असं मी म्हणेल की कुठल्याही प्रकारचं स्पॉन्डिलोसिस, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असो, लंबर असो, डिस्क डिजनरेशन असो, मल्टिपल डिस्क डिजनरेशन असो, डिस्क बल्ज असो, कॅनल स्टेनोसिस असो, लिगामेंटम फ्लेवम असो, लिस्थेसिस असो, काही असो, सर्व पेशंट याने आयुर्वेदाने बरे होता म्हणजे होतात. मी बऱ्याचशा स्पाईन सर्जन्सी, माझ्या नाशिकच्या हॉस्पिटल शेजारीच एक स्पाईन सर्जन आहे, बरेचसे एव्हिडन्स मी त्यांना दाखवले. तर त्याने सर असला एक जरी एव्हिडन्स आमच्याकडे झाला ना तर आम्ही जगाला हलवून टाकू, इतके तुमच्याकडे एव्हिडन्स आहेत म्हणे, इतके आयुर्वेदाने. आमच्याकडे फक्त आम्ही अलाइनमेंट फक्त करतो, याच्या व्यतिरिक्त आम्ही काहीही करू शकत नाही. तर इतके बेस्ट आपले रिझल्ट्स त्याचे आहेत. मॉडर्नमध्ये तुम्ही जर विचार केला तर पूर्वीच्या काळी पेन किलर, ट्रॅक्शन, फिजिओथेरपी आणि सर्जरी. आता देखील त्याच्यामध्ये गाबापेंटिन, एंटी वगैरे पेन किलर आलेत, फिजिओथेरपी आणि सर्जरी. परंतु सर्जरी देखील एकही सर्जन, स्पाईन सर्जन गॅरंटेड सर्जरीनंतर तुम्ही 10 वर्षे 15 वर्षे बरे व्हाल असं सांगणारा मी बघितला नाही. हां, असे मी बघितलेत, मुलाला खांद्यावर घेऊन आता सर्जरीनंतर तो इतकं वजन उचलू शकतो, परंतु तो किती दिवस ते उचलू शकतो हे कुठलाही सर्जन सांगत नाही, कारण वर्ष 6 महिन्यात परत त्याला तो त्रास चालू झालेला दिसतो. आज आपण कुठल्याही जॉगिंग ट्रॅकला जर सकाळी सकाळी गेलो तर त्या ठिकाणी सर्वायकल बेल्ट किंवा लंबर बेल्ट लावलेले वयस्कर वृद्ध आपल्याला बरेचदा दिसून येतात. परंतु हल्ली आपण एखाद्या मॉलमध्ये, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, सिनेमा थिएटर, गर्दीच्या ठिकाणी जर गेलं तर आजही गळ्याला पट्टा किंवा कमरेला वेस्ट बेल्ट लावलेले पेशंट आपल्याला दिसतात. आणि या दोन्हीमध्ये मुख्य फरक हा असतो की पूर्वीच्या काळी ते वयोवृद्ध असतात, आता तरुण मुलांना देखील सर्वायकल बेल्ट लागलेला दिसून येतो. हे एक दुर्दैवी चित्र भारताच्या दृष्टीने आहे. बऱ्याचदा जुने लोक बघायचे, सर्वायकल कितीही त्रास असू द्या, त्याला डॉक्टरांनी जर तो बेल्ट लिहून दिला, माझे काकाच मी म्हणताना बघितलेत, या कुत्र्यासारखा बेल्ट गळ्यात मी नाही लावणार. परंतु हल्ली मुलांना ती एक फॅशन वाटते. असाही मी एक मुलगा बघितला की सर थोडंसं शाईन मारायला बरं वाटतं. एक भेटलेला की दुसऱ्याची सिंपती मिळते, त्यासाठी कुणी मग कामचुकारपणा करायचा असेल ऑफिसला तर त्यासाठी हे बेल्ट लावणारे आपण बघतो. सध्याची धावपळीचं युग जर आपण बघितलं, कंटिन्यू इन्स्टा, व्हॉट्सअपवर अभ्यास करणारे जे असतात किंवा क्लिनिकल जॉब असेल, त्या सर्वांना नेक पेन, वेस्ट पेन, बॅकएक हे चालू झालेलं दिसून येतो. आणि सगळ्यात अधिक श्रेय क्रेडिट कुणाला द्यायचं असेल तर ते आपल्या सरकारला द्यावं लागेल, कारण आपले अतिउत्तम प्रतीचे रोड हे देखील त्याला तेवढेच कारणीभूत असतात.
पूर्वीच्या काळी याच्यावर उपचार नसत. आजही सर्जरी हा अंतिम पर्याय असतो. तेव्हा असे पेशंट जेव्हा वैतागून म्हणतात की डॉक्टर याच्यावर दुसरा काही उपाय नाही का, तर मी अभिमानानं सांगू शकेल की यस, आयुर्वेद हा त्यावरील गॅरंटेड खात्रीशीर उपाय आहे. 2006पर्यंत मी एका 400 स्क्वेअर फूटच्या जागेत माझं हॉस्पिटल होतं आणि त्यावेळी एक स्वप्न होतं की आपलं देखील एक हायटेक हॉस्पिटल असावं. आणि 2006ला कोपरगावच्या संभाजी चौकामध्ये त्यावेळेस सुरुवातीला मी 1600 स्क्वेअर फूट होतं, नंतर मग ते 2.5 झालं, आता 4500 स्क्वेअर फूटचं आहे. तर त्या ठिकाणी हॉस्पिटल सुरू केलं आणि तोपर्यंत पक्षवाताचे पेशंट माझ्याकडे पूर्वी ॲडमिट असायचे. ह्या हॉस्पिटलला गेल्यानंतर एप्रिलला उद्घाटन झालं आणि ऑगस्ट महिन्यामध्ये सेलू परभणीमधून एका महिला वैद्याचा मला फोन आला आणि ती म्हटली की सर मी देखील BMS आहे आणि माझ्या सासऱ्यांना वय वर्ष त्यांचं 68 होतं. सासऱ्यांना कंबरदुखी पाठदुखीचा खूप त्रास आहे, परंतु डॉक्टरांनी सर्जरी देखील करू शकत नाही असं सांगितलं आहे आणि त्यांचे हाल मला बघवत नाही, तर मी तुमचे लेख वाचत असते, तर त्यांना घेऊन येऊ का? म्हटलं घेऊन ये. वय वर्ष 68, डायबिटीज, हायपरटेन्शन आणि यापूर्वी त्या व्यतिरिक्त फारशा आजारीने पडलेली ती व्यक्ती. जेव्हा सोमवारच्या दिवशी ते दुपारी 12-12:30ला ॲडमिट होण्यासाठी आले, तर रिसेप्शनने मला येऊन सांगितलं की सर एक वयोवृद्ध आले, त्यांना फार त्रास होतो, ते बसूच शकत नाही. म्हणून मग प्रॅक्टिसला असणारे स्टुडंट त्यातला एक नवीनच आलेला होता, त्याला म्हटलं बघ जाऊन आत काय आहे. तो 5 मिनटात आला. सर त्याला उस पेशेंट को तो इंजेक्शन देना पड़ेगा. मैंने कहा क्या हुआ? उनको बहुत पेन है सर, बहुत, वो बैठ भी नहीं सकते, सो भी नहीं सकते हैं. तुम्ही फक्त त्याच्याकडे बघितलं. अरे म्हटलं आपलं हॉस्पिटल कुठलं आहे? तर त्याच्या लक्षात आली चूक, तो सॉरी म्हटला. मग मी देखील आज जाऊन बघितलं तर लिटरली ते ग्रस्त खुर्चीवर देखील बसू शकत नव्हते. असे तिरके होऊन फक्त ते रेलून एका बाजूला बसायचे. ती डॉक्टर जी होती त्यांची सून, ती म्हटली सर 6 महिन्यापासून ही परिस्थिती आहे. 6 महिन्यापासून ते कॉटवर पाठ टेकून झोपू शकलेले नाहीत. म्हटलं सर्व व्यवस्थित होईल. आणि अशा पेशंट आल्यानंतर आपण आता IPD सुरू केली, तर मग दिवसभर आपल्याकडे तर ठिबक सिंचन नाही आहे, सलाईन लावून ठेवलं चाललं आहे, तर पेशंटला आपण उपाय काय करणार? तर मग त्यावेळेस आम्ही तो प्रोटोकॉल केलेला. मग सस्नेह न्यूरोबस्ती, स्नेहस्वेदन, दुपारी कटिलेपन, सायंकाळी परत पिंडस्वेद, मग परत एखादा शिरोधारा अल्टरनेट डे आणि रात्री अनुवासम बसते. हा प्रोटोकॉल आम्ही सेटअप केला. अभ्यंतर, सिंहनाद, लाक्षादी, कैशोर गोक्षुरादी आणि काही वातज्ञ औषधं त्या ठिकाणी योग बनवून दिला. संध्याकाळी जेव्हा मी राऊंडला गेलो तर त्यावेळेस ते लिटरली रडायचेच बाकी होते. म्हणजे सर खूप त्रास होतो, मी सहनच करू शकत नाही. तर म्हटलं तुम्ही 400 किलोमीटर प्रवास करून आलात आणि परत मसाजने सुरुवातीला होतं, तर बरं वाटेल, काही काळजी करू नका. आणि तोपर्यंत स्पाईनचे पेशंट ॲडमिट होऊन किती दिवसात बरे होता हा अनुभव तोपर्यंत मला नव्हता. सेकंड डेला देखील सेम कंडिशन, परत शस्टिक साली स्नेहस्वेदन सकाळ संध्याकाळ केलं, ट्रीटमेंट होत राहिली, परंतु संध्याकाळी देखील त्यांना फारसा आराम नव्हता. तिसऱ्या दिवशी ते थोडेसे म्हटले की मला थोडं बरं वाटतं, परंतु चालल्यानंतर इथे दुखतं. मग आम्ही त्या ठिकाणून वेदनकर्म, जे एक आपली 21.5ची निडल असते, त्याने त्या ठिकाणी वेदनकर्म फक्त केलं. जसं आपण गॅसच्या फुग्याला हवा स्विच टोचतो आणि गॅस निघून जातो, तसं तात्काळ वात त्या ठिकाणचं निघून जातो आणि एक सिम्टमॅटिक रिलीफ पेशंटला लगेच मिळतो. त्यांना थोडंसं बरं वाटलं. चौथ्या दिवशी ते राईट लेगला म्हटले की खूप आग होते. आग होणं, बर्निंग होणं, थ्रॉबिंग पेन होणं, पल्सेटेल पेन्स होणं, हे रक्तमोक्षणची रक्तदृष्टीची अवस्था असते. म्हटलं काय प्रॉब्लेम नाही. 12:30ला जेवणानंतर राईट अँकल जॉईंटपासून रक्तमोक्षण केलं त्याने खूप आराम पडला. रात्री म्हटले ते की मला आज शांत झोपील असं वाटतं. आणि 5वा दिवस जेव्हा उजाडला तेव्हा त्यांनी सकाळी राऊंडला गेले तर हात जोडले आणि म्हटले की सर गेल्या 6 महिन्यानंतर मी रात्री 2 तास पाठ टेकून झोपू शकलो. म्हणजे आयुर्वेदाने इतका फरक पडतो हे त्यावेळी मला रिअलाईज झालं. आणि 5व्या दिवशी डिस्चार्ज आम्ही देत असतो. डिस्चार्ज देताना त्या सुनेला सांगितलं की घरी जाऊन मांसरस सिद्ध तिक्तक्षीर बस्ती यांना द्यायचा. आता ती मारवाडी होती. ती म्हणे सर हे तर आम्ही नाही करू शकत. म्हटलं बघ कुणाकडनं करून घे. आणि त्याप्रमाणे प्रोसिजर कशी असते की पायासूप, हड्डी उकडायच्या, त्याचा पायासूप 1 कप पाहिजे, त्यामध्ये तेल मीठ मिरची टाकायची नाही. 1 कप दूध 1 कप सूप एकत्र करून त्यामध्ये 1 चमचा तिक्तक द्रव्य, त्याच्यामध्ये मग काढायचे राईत गुळवेल कॉम्बिनेशन टाकून द्यायचं. मंद गॅसवर उकळून फक्त दूध शिल्लक ठेवायचं. कोमट झालं की गाळून त्यात
सहचर तेल किंवा मज्जा तेल आजकाल रेडी मिळतं मार्केटमध्ये, 2 चमचे टाकून त्याचा बस्ती द्यायचा. हे सिंपल प्रोसिजर, पण त्याने आम्ही नाही करत. म्हटलं ठीक आहे, कोणाकडनं करून घे. एक 10 दिवसानंतर तिचा फोन आला की सर पप्पांना तो बस्ती दिला की पोटात खूप कळ येते आणि संडासला जावं लागतं. तर बऱ्याच ज्यांना प्रवाहिका असते, अमेबिक डिसेंट्री असते, त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम येतो. म्हटलं बस्ती कोण देतं? म्हणे एक डॉक्टर देतात. म्हटलं माझं बोलणं करून दे. मग मी त्या डॉक्टरांना फक्त विचारलं की डॉक्टर तुम्ही मांसरस सिद्ध तिक्तक्षीर बस्ती कसा करता? तर तो म्हणे सर मी 7 वर्ष झाले करतो. म्हटलं कसा करतो? म्हणे मी एक 100 ग्रॅम खिमा आणतो, तो खिमा दुधात टाकतो, मिक्स करतो आणि तेल टाकून बस्ती देतो. अरे बाबा म्हटलं ते 100 ग्रॅम म्हणजे तो डेन्सिटी किती आली तिथे, आणि पेशंटला तो कधी रिटेन झाला आहे का कुठल्या पेशंटला? तो नाही सर, तो जावं लागतं. अरे म्हटलं मग उपयोग काय त्याचा? मग त्याला म्हटलं असं नाही करायचं, पद्धत सांगितली आणि त्या पद्धतीने त्याने 1 महिना 1.5 महिना फक्त केलं. आजही ते ग्रस्त, म्हणजे आज 19 वर्ष झाले, मला वाटतं 87 वय असेल त्यांचं. आजही ते ग्रस्त 2-3 किलोमीटर सकाळी रोज काठी घेऊन फिरायला जातात आणि घरी येतात. त्यांची सून मग फक्त कधी 1-2 वर्षातनं एखादी काही कंप्लेंट असेल तर फोन करते आणि सांगते की सर पप्पा आजही व्यवस्थित आहे. म्हणजे त्यांची ती सर्जरी की जो सर्जरीसाठी अनइंडिकेटेड पेशंट आहे, तो आजही 19 वर्षानंतर स्वतःच्या पायावर चालतो आहे. मला वाटतं आयुर्वेदाचा हा चमत्कार आपण म्हटलं तरी वावगं ठरू नये. ऑक्टोबर 2007, आता बरोबर 18 वर्ष या पेशंटला देखील होतील. कैलास शर्मा, मालेगावमध्ये राहतो. मोर दॅन 250 पेशंट्स या एका पेशंटनी माझ्याकडे आत्तापर्यंत आणलेत. कट प्रॅक्टिसचा जमाना आहे, परंतु हा असा एक पेशंट आहे की जो स्वतःच्या खिशातनं पैसे घालून पेशंटला आयुर्वेदाकडे आणत असतो आणि तो गॅरंटी देतो की तू बरा नाही झाला ना तर मी हे काम करणं सोडून देईल, नाव बदलून देईल, इतकी गॅरंटी आयुर्वेदाची तो देतो. हा पेशंट 2007ला दिवाळीच्या 7 दिवस अगोदर आमची दिवाळीची साफसफाई चाललेली आणि समोरचा मेडिकलवाला चिंतामणी मेडिकल जितेंद्र गंगवाल म्हणून आहे, तो डायरेक्ट एक 10-15 लोकांसह या पेशंटला उचलून आणून डायरेक्ट कन्सल्टिंगमध्ये आणून माझ्या एक्झामिन टेबलवर झोपून दिलं. मला थोडासा राग आला. म्हटलं बाकीचे बाहेर काही येडे आहेत का बसलेत तिथे, आणि तुम्ही डायरेक्ट त्याला आणून तिथे ठेवला? तर तो गंगवाल म्हटला सर माझा मित्र आहे आणि फार त्रास होतो त्याला, प्लीज तुम्ही बघा. मग थोडंसं नाखुशीने मी उठले, बघतोय तर तो ओरडत होता लिटरली, तो सरळ देखील झोपू शकत नव्हता. मालेगाव येथील हा कैलास शर्मा पेशंट होता. 6 महिन्यापूर्वी त्याला बॅकएक सुरू झाला. MRIमध्ये L4 L5मध्ये सिव्हिअर नर्व कॉर्ड कॉम्प्रेशन आणि डॉक्टरांनी सर्जरी सांगितली, परंतु हाही वाढवा थोडासा. गॅरंटी म्हटल्यानंतर डॉक्टरांनी लगेच उठा म्हटला. गॅरंटी शब्द वापरला की कोणी हात लावत नाही, त्याच्यामुळे गॅरंटीने म्हटल्यानंतर त्याने ऑपरेशन केलं नाही आणि गेल्या 2.5-3 महिन्यापासून सकाळ संध्याकाळ इंजेक्टेबल घेत होता आणि ओरडायचं लिटरली. आता मी एक बघितलं की चेहऱ्यावरनं फेस रिडिंग येतं आपल्याला, कुठला पेशंट आपल्याला छळणार आहे आणि कुठला नाही छळणार आहे. तर म्हटलं भाऊ दिवाळीचा मूड हा पेशंट घालून टाकेल. म्हटलं भाऊ की काय प्रॉब्लेम नाही, आपण ट्रीटमेंट सुरू करू आणि दिवाळीनंतर ॲडमिट व्हा. तो नाही मला ॲडमिटच व्हायचं आहे. मी टाळायला अतोनात प्रयत्न केले, औषध देऊन म्हटलं तुम्ही फक्त 6 दिवस जा, दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी ॲडमिट व्हा, परंतु तुम्ही घरी जा. त्या पेशंटनी 6 दिवसामध्ये 25-30 वेळा मला फोन केले की सर बिलकुल फरक नाही, बिलकुल फरक नाही. म्हटलं थांब दिवाळी जाऊ दे. आणि मग दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी परत 7-8 लोक त्याला घेऊन आलेत ॲडमिट करायला. आमच्या रुटीनप्रमाणे प्रोटोकॉल फिक्स आहे. सस्नेह निरोबस्ती देणे, त्यानंतर स्नेहस्वेदन करणे, त्यानंतर वातनाशक चूर्णाचं लेपन म्हणतात त्याला, लेप लावणे, संध्याकाळी परत षष्टिक साली पिंडस्वेदन करणे, शिरोधारा अल्टरनेट करणे आणि रात्री अनुवासन बस्ती देणे आणि अभ्यंतर औषधं 5 दिवसात दिले नाही दिले काही प्रॉब्लेम नसतो. हा पहिला निरोबस्ती स्नेहस्वेदन झाला आणि 5 वाजता मी आतल्या रूममध्ये उत्तर बस्तीला गेलो. त्यावेळेस याला बघू कसं आहे म्हणून, तर एका कॉटवर हा आणि दुसऱ्या कॉटवर त्याची मिसेस, दोघंही घोरत पडलेले झोपलेले होते लिटरली. मग परत नंतर जेव्हा 7ला राऊंडला गेलो तेव्हा त्यांना म्हटलं मी येऊन गेलो, तुम्ही तर घोरत होतात. तर तोही लाजला. तो लगेच त्याची बायको म्हटले की गेल्या सर 6 महिन्यापासून हेही झोपत नव्हते आणि मलाही झोपू देत नव्हते, आज हे झोपले बघून मी पण झोपले.
आणि लिटरली त्या व्यक्तीने त्यानंतर आज तागायत 17 वर्ष झाले एकदाही मला कंबर दुखतं किंवा मला त्रास होतो हा शब्दही त्या व्यक्तीने आजपर्यंत काढलेला नाही. बस्ती जो आम्ही 3 महिने घ्यायला लावतो तिक्तक्षीर बस्ती, त्याने मोजून 15 दिवस घेतले. त्यानंतर परिस्थितीनुसार काही वेळा त्याला रिक्षा पण चालवावी लागली. कपड्याच्या दुकानात त्याने ओझे उचलले, परंतु आजपर्यंत त्याला तो त्रास परत कधी झालेला नाही. खरं तर हा जो म्हटला जातो की संपत्ती हा डॉक्टरांचा खजिना कधीच नसतो. पेशंटच्या चेहऱ्यावरील हास्य, त्याचे जे ब्लेसिंग्स, हा त्या डॉक्टरनी कमावलेला सगळ्यात मोठा खजिना असतो असं मला वाटतं. ही एक येवल्याचे आता सध्याचे जे सिटिंग 2 आमदार भाऊ आहेत, नरेंद्र दराडे आणि किशोर दराडे, त्यांची एकाची हे सासूबाई, या म्हणजे माझ्याकडे 2011च्या दरम्यान यांना आणलेलं. अगोदर ते स्वतः त्यांचे दुसरे भाऊ लक्ष्मणराव, ज्यांचं आयुर्वेद कॉलेज आता येवल्यामध्ये 2 आयुर्वेद कॉलेजेस आहेत, तर ते स्वतः मला भेटायला आले की आमची सासूबाई आहेत आणि सर्वायकल 4 आणि लंबर 5 व्हर्टिब्रामध्ये डॉक्टरांनी प्रॉब्लेम सांगितला आहे. तिचे दोन्ही पायावरचं ताकदही गेली, पॅरालिसिस झाल्यासारखं झालं आहे आणि डॉक्टरांनी आता सांगितलं की घरी नेऊन सेवा करा, फारसं काही आपण करू शकत नाही. वय वर्ष त्यावेळेस तिचं 72. तर म्हटलं ठीक आहे, आम्ही तोपर्यंत बरेचसे 500च्या पुढे केसेस झालेल्या होत्या. म्हटलं होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही, घेऊन या. आता ते सगळे पॉलिटिकल लवाजमा त्यांचा 25-30 लोक त्या म्हातारीला घेऊन आलेत आणि टेबलवर जेव्हा झोपवलं, ती गाऊनमध्ये गाऊन घातलेला त्या म्हातारीने, तर आजींना म्हटलं आजी बरं व्हायचं ना, तर आजी लगेच म्हटलं भाऊ मला तू बरं कर, मी आत्ता शेतात कामावर जाईल. म्हणजे ते मुकादम म्हणजे जाऊन काम करून घ्यायचे, कारण बागायतदार आहेत ते. तर म्हटलं बा आजीचा आत्मविश्वास चांगला आहे, आपण प्रयत्न करूयात. सकाळचे आमचे स्नेहस्वेदन सगळे उपचार झाले आणि आमच्या कोपरगावचं पाणी फार फेमस आहे. दुसऱ्याच दिवशी आम्ही बिग डिसेंट्री चालू. तर दुसरा दिवस त्यात गेला, तिसरा दिवस त्यात गेला आणि शेवटी तिसऱ्या दिवशी ती संध्याकाळी म्हटले की भाऊ मला दे सोडून, माझे अर्धे लाकडं मसनात नेऊन ठेवले त्यांनी, माझं काय जे व्हायचं ते व्हायचं. म्हटलं नाही आजी आपल्याला चालायचं आहे, मला फक्त उद्याचा दिवस द्या. मग चौथ्या दिवशी सकाळी तिचं सगळं प्रोसिजर झाल्या, दुपारी झाल्या, संध्याकाळी झाल्या. तर संध्याकाळी ती दोन्ही पायाने वॉकरनी हॉस्पिटलमध्ये चक्कर मारत होती आणि 5व्या दिवशी कंपल्सरी डिस्चार्ज असतो. तर शुक्रवारी दुपारी स्वतःच्या पायाने वॉकरच्या सहाय्याने ती चालत उतरून खाली गेली 1 मजला आणि गाडीमध्ये जाऊन बसली. म्हणजे मल्टिपल डिसजनरेशन, परंतु फक्त 1.5 दिवस ट्रीटमेंट तिची झाली. त्या 1.5 दिवसामध्ये देखील ती चालायला लागली होती. 15 दिवसाच्या औषधे देऊन 15 दिवसानंतर तिला परत फॉलोअपला बोलवलं, परंतु 15 दिवसानंतर ती काही आली नाही. म्हटलं मोठ्यांचे दुखणे, मोठे लोक मोठ्यांचे दुखणे, तसं प्रकार समजून मी विसरूनही गेलो. परंतु साधारणतः एक 3-3.5 महिन्यानंतर एक वयोवृद्ध म्हातारा फेटा घालून काठी टेकवत टेकवत नंबर लागला त्यावेळेस आला आणि आल्यानंतर बसताना भाऊ मला त्या म्हातारीसारखाच तास एकदम कडक कर म्हणे. म्हटलं कोणती म्हातारी? मग म्हणे ती हेंबार्डे आजी. म्हटलं कोणती हेंबार्डे आजी? अरे भाऊ तुझ्याकडं नव्हती की ॲडमिट, तिचे अर्धे लाकडं आम्ही स्मशानात नेऊन ठेवले होते म्हणे. म्हटलं मग काय तिचं? म्हणे ती तरा जाते आता शेतावर. तर म्हटलं कुठली आजी? मग त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा मला रेफरन्स लागला. म्हटलं त्या परत आल्याच नाही फॉलोअपला. तर म्हणे काही नाही, ते आता एकदम व्यवस्थित आहे. म्हटलं मग त्या आजीला एक निरोप द्या की डॉक्टरांनी भेटायला बोलवलं. आणि त्यानंतर एक 15-3 आठवड्यानंतर पैठणी नेसून ती आजी जेव्हा हॉस्पिटलमध्ये आली नथ घालून, तर मी देखील ओळखलं नाही. म्हटलं बोला काय म्हणता? म्हणे भाऊ ओळखलं नाही का मला? म्हटलं नाही. अरे म्हणे मी हेंबार्डे आजी. अहो म्हटलं आजी तुम्ही आल्यात का? व्यवस्थित आहे का? अरे मी एकदम चांगली झाली म्हणे, काहीच प्रॉब्लेम नाही मला आता. म्हटलं आजीने आपले मणके खूप झिजलेले आहेत, त्याची झीज भरण्यासाठी आपल्याला पुढे 3-4 महिने औषधं घ्यायला पाहिजेत. मला काही त्रास होत नाही, जेव्हा त्रास होईल तेव्हा बघू म्हणे, त्या तुझ्याकडेच येईल म्हणे. त्यावेळेस 20 आईस्क्रीमचे तिने कप आणलेले होते. सगळ्या स्टाफला तिच्या हाताने ते वाटले आणि नमस्कार करून गेली. ती आज तागायत परत आलेली नाही. मी खूप ठिकाणी म्हणतो की हिचे एक्सरेज माझ्याकडे आहेत, MRI रिपोर्ट्स. तर इतकं मल्टिपल डिजनरेशन होतं, इतक्या ठिकाणी नर्व कॉम्प्रेशन होतं, थिकल्स एक कॉम्प्रेशन होतं. तर मग फक्त 5 दिवसामध्ये असा काय चमत्कार घडला की तिचं सगळं डिजनरेशन गेलं आहे आणि आज ती पूर्णतः व्यवस्थित आहे. खरं तर अशा केसेसवर रिसर्च होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण हा रिसर्च जर जगापुढे आला तर खूप काही त्यातनं नवीन सापडू शकतं
असं या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं. आता मॉडर्न आणि आयुर्वेद कंपॅरिझन जर केलं तर व्हर्टिब्रामधील जी मधली खुर्च्या असते, गादी असते, ती झिजते आणि त्यामध्ये मग बायलॅटरल नर्व कॉम्प्रेशन सुरू होतं आणि मॉडर्नमध्ये मग त्यावेळेस ट्रॅक्शन लावलं जायचं पूर्वी. मी तर नेहमी पेशंटला एकच सांगतो, रबर ताणलं सोडलं काय होतं आहे, परत जागेवर जाते. हे तर जिवंत शरीर आहे. आपण ट्रॅक्शन लावलं तो पेशंट उभा राहिला की परत कॉम्प्रेशन, परत त्रास सुरू. तर तो काय परमनंट उपाय होत नाही. फिजिओथेरपी देखील टेम्पररी उपाय असतो आणि शेवटी सर्जरी अलाइनमेंट लॅमिनेक्टॉमी केली किंवा अलाइनमेंट केली तरी तो देखील आता साल 2 सालापर्यंतचा टेम्पररी उपाय असतो. आयुर्वेद जर आपण यामध्ये बघितलं तर त्या ठिकाणची जी अस्थिमज्जा असते तिचं झालेली झीज ही तिक्तक्षीर बस्तीनी किंवा नॉन व्हेजिटेरियन असेल तर मांसरसिद्ध तिक्तक्षीर बस्तीनी भरून निघतेच. याचे एव्हिडन्स देखील आपल्याकडे आहेत. ना रहेगा बासुरी ना बजेगी, ना रहेगा बास ना बजेगी बासुरी असं ज्याचं होऊ शकतं. यापूर्वीपर्यंत आत्तापर्यंत जेवढे 8,000 पेशंट आहेत ना, परंतु यांचे एव्हिडन्स आम्ही कधी जमा केले नाहीत. कारण प्रॅक्टिसच्या गडबडीमध्ये बरा झाला बरा परत. कारण 5,000 रुपये परत त्याला MRIला खर्च करायला लावणं योग्य वाटत नव्हतं. परंतु साईनाथ हॉस्पिटलमध्ये एक क्लेरिकल जॉबला एक वर्षा चौधरी म्हणून मुलगी होती. ती एक 7-8 वर्षापूर्वी अशीच एका गुरुवारी साईनाथ हॉस्पिटलची OPD आटून मी कोपरगावला आलो तर त्यावेळेस तिची आई आणि ती तिथे आली. तिचे ते रिपोर्ट्स तिची आई म्हटली, सर बघा ना, हिचं लग्न जानेवारीत ठरलं आहे, ऑगस्ट महिन्यामध्ये आलेली, जानेवारीत लग्न ठरलं आणि ती लग्नाला आता नाही म्हणते. तिला विचारलं का, तर म्हणे मलाच खूप कंबर दुखतं आहे आणि सासूचे बोलणे खायला मी काही तयार नाही. म्हटलं अरे लग्न तर होऊ दे अजून. म्हणे नाही मला करायचंच नाही लग्न. तर तिचे जेव्हा तो MRI बघितलं L4 L5मध्ये कम्प्लीट U शेपमध्ये कॉम्प्रेशन होतं, कॉर्ड कॉम्प्रेशन. ती एकच म्हटली की सर मला जेव्हा हे सरळ दिसेल त्याच्यावर मी लग्न करेल, बाकी मला फरक पडलेला असला तरी मी लग्न करणार नाही. म्हटलं ठीक आहे, ते पुढचं पुढे बघू, मंडेला ॲडमिट हो, आपण ट्रीटमेंट सुरू करू, तू व्यवस्थित होऊन जाशील. त्या पद्धतीने सोमवारी ॲडमिट झाली, शुक्रवारी डिस्चार्ज दिला गेला. आमचा एक प्रोटोकॉल फिक्स होता, मंडेला ॲडमिट व्हायचं, मंडेला संध्याकाळी थोडासा त्रास पेशंटला होतो मसाजमुळे, ट्यूसडेला थोडं बरं वाटतं, ट्यूसडेला मग हॉस्पिटलच्या पॅसेजमध्ये फिरणं, बुधवारी फिरणं, गुरुवारी शिर्डीला जाऊन लाईननी दर्शन घेणं आणि शुक्रवारच्या दिवशी आम्ही पेशंटला आमच्या 2 व्हीलरवर बसवून गावामध्ये आमचं कोपरगावचे सगळे रस्ते वर्ल्ड फेमस आहेत, सगळे खड्डे तर त्या रोडवरनं चक्कर मारून यायला लावायचं आणि आल्यानंतर कुठे कुठे दुखतं ते विचारायचं. ज्या ज्या ठिकाणी असेल तिथे विद्धकर्म करून मग रक्तमोक्षण करून मग तिक्तक्षीर बस्ती घरी घ्यायला सांगायचा. 80% पेशंटला फरक पडायचा. असं नाही घरी 5 दिवस आराम केला आणि मग गेल्यानंतर 1 दिवस थोडं एक्झर्शन झालं, लगेच फोन दुखलं. जेवढा त्रास देता येईल तेवढा देऊन घ्यायचा, त्याच्यामध्ये तो पेनलेस झालेला हा पाहिजे आणि नंतर मात्र तो गॅरंटेड बरा होतो. तर इथं देखील ती पेनलेस झाली, त्रास काही नव्हता. परंतु 3 महिने तिची व्यवस्थित तिने बस्ती केली, मांसरसिद्ध तिक्तक्षीर बस्ती व्यवस्थित केले तिने आणि बरोबर 3 महिन्यानंतर एका गुरुवारी मी शिर्डीची OPD बघून कोपरगावला आलो. त्यावेळी संध्याकाळी तिथे 1 तास बसायचो मी. तर त्यावेळी मला CT कॅमेऱ्यामध्ये तिच्या आईने ते हातात ते रिपोर्ट घेऊन आलेले दिसले. गुरुवारचा दिवस त्यामुळे मी बिनधास्त होतो, कारण गुरुवारी मी बाबाच्या दरबारातली सेवा या 17 मार्चला 25 वर्ष आता पूर्ण होतील की मोफत रुग्णसेवा दर गुरुवारी आम्ही साईनाथ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करत असतो. आयुर्वेद प्रॅक्टिस चालते का जर बघायचं असेल तर कुठल्याही गुरुवारी तिथे या. कुठल्याही डिपार्टमेंटपेक्षा सगळ्यात जास्त गर्दी तुम्हाला आयुर्वेद डिपार्टमेंट पुढे दिसेल. तर त्या गुरुवारी ते करून आल्यानंतर म्हटलं गुरुवारी एक चमत्कार झालेला असणार आहे. ती जेव्हा आली मी तो MRI बघितला, एक शब्दही मी बोललो नाही. बघितल्यानंतर त्यात बघितलं तर तो U शेपचा बेंड जो होता तो टोटली स्ट्रेट झालेला होता. मी तिच्याकडे फक्त बघितलं, म्हटलं आता लग्न करायचं का? तिने हो सर हे सरळ झाले, मी आता लग्न करणार. आणि त्यानंतर तिचं जानेवारीत लग्न झालं आहे, तिला आता एक मुलगा एक मुलगी आहे आणि अशा पद्धतीने एव्हिडन्स बेस आयुर्वेद त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाला. तिक्तक्षीर बस्ती हा मेन बेस त्याचा आहे. आता हे प्रत्येक वेळा 1 कप दूध 1 कप पाणी घ्या, तिक्तक द्रव्य टाका, उकळा, यापेक्षा रेडी टू यूज डिव्हाइन आयुर्वेद आमची कंपनी आहे. आम्ही एक TKB जेल म्हणून एक जेल लॉन्च केलं आहे. 1 कप कोमट दुधात त्यात चमचा पण दिला, 1 चमचा TKB जेल मिक्स करा, 2 चमचे सहचर तेल किंवा महातिक्त ग्रुप टाकून कुठलाही लंबर स्पॉन्डिलोसिस डिजनरेशन जिथे तिथे असेल
पेशंटला रात्री मात्रा बसती ग्लिसरीन सिरिंज असते एक घरी घ्यायला लावा, 2.5-3 महिने घेऊ द्या. विदिन 15 डेज पेशंट बऱ्याचशा कंप्लेंट्स कमी होतात. एक्सटर्नल त्याला कटिबस्ती करा. कटिबस्ती कसा करायचं तोही मी पुढे दाखवतो. कटिबस्ती त्या ठिकाणी भांडं त्याचं मिळतं ते ठेवायचं, गव्हाच्या कणकेने आतून बाहेरून लेपून घ्यायचं आणि सहचर तेल किंवा नारायण तेल गरम सहन होईल एवढं टाकायचं. अर्धा-पाऊण तास ते थंड झाले की बदलत राहायचं, अर्धा-पाऊण तास ठेवायचं. असं केलं आणि साधे स्नेहसंवेदन जरी केलं तर पेशंटला खूप रिलीफ मिळतो लगेच. तर या पद्धतीने तुम्ही करा. तिक्तक्षीर बस्ती दी बेस्ट रेमेडी त्याच्यावर. ऑस्टिओपोरोसिस असेल तर विदिन 3 मंथ्स BMDमध्ये पोरोसिस गेलेले पेशंट देखील आम्ही भरपूर बघितलेत. एव्हियन सध्याच्या काळातलं जे ब्रेड अँड बटर मी म्हटलं तर याच्यामध्ये देखील मांसरस सिद्ध तिक्तक्षीर बस्ती. मांसरस घेत नसेल तर डायरेक्ट TKB जेल 1 चमचा दुधात टाकून, मज्जा तेल रेडीमेड मिळतं 2 चमचे टाकून त्याचा 3 महिने बस्ती जायच्या. त्रयोदशांग गुगुळ, स्पॉन्डिजन, लाक्षादी गुगुळ, नागार्जुनाभ्र रस आणि कुठलंही लिनिमेंट एक्सटर्नल दिलं आणि पेशंटला घरी वंक्शनच्या ठिकाणी बस्ती करायला जर लावायला आपण दिला तर विदिन 15 डेज वॉकर असलेला पेशंट वॉकर सोडून सरळ चालत येत असलेलं मी बघितलं आहे. स्टेज 4 स्टेज 5 संजय खाडे प्राध्यापक कोल्हापूर, स्टेज 4 स्टेज 5. आत्ता एक 6 महिन्यापूर्वी वैष्णवदेवी 28 किलोमीटर चढ 28 किलोमीटर उतरून स्वतःच्या पायाने घरी खाली उतरला आणि मला सकाळी 5:15 वाजता त्याने फोन करून सांगितलं की सर मी संजय खाडे, मी वैष्णवदेवी चढून गेलो आणि वैष्णवदेवी उतरून आलो. झोपेत होतो, थोडं चिड आली. म्हटलं ठीक आहे, त्यासाठी कशाला फोन केला. परत तो म्हटला की नाही सर एव्हियन संजय खाडे. मग म्हटलं अरे हा. तर म्हणे सर माझ्याबरोबरचे सगळे झोपलेत घोड्यावर जाऊन देखील, पण मला काहीच झालेलं नाही. म्हणजे इतके गॅरंटेड पेशंट त्याच्यावर बोलतो. मोर दॅन 400 पेशंट पूर्ण झालेले बघितलेत मी. आणि याच्यामध्ये देखील तिक्तक्षीर बस्ती अतिशय उत्तम काम करतो. हे साईनाथ हॉस्पिटलचे एक डॉक्टर होते, त्यांची केस आजही ते व्यवस्थित आहेत. नी जॉईंट ऑस्टिओआर्थरायटिस असेल त्याची देखील स्पेशालिटी प्रॅक्टिस. जानुबस्ती घरीच्या घरी करायचा आणि तिक्तक्षीर बस्ती पेशंटला द्यायचा. कंप्लेट फ्यूज झालेले दोन्ही टिबिया फिबुला आणि फिमर कंप्लेट फ्यूज झालेले देखील पेशंट व्यवस्थित झालेले मी बघितलेत. आणि त्यानंतर परत लिगामेंटल इंजुरी असेल, ACL टिअर, PCL टिअर, मिडियल मिनिस्कस, लॅटरल मिनिस्कस काय असेल तर ते देखील मूषक सिद्ध तेल आणि नारायण तेलच्या जानुबस्तीनी, लाक्षादी गुगुळ आणि संधानकर लेपनानी आणि तिक्तक्षीर बस्तीनी भरतात. एक माझा बॉम्बेचा एक पेशंट आजही परत फुटबॉल खेळतो की ज्याचं स्वप्न फुटबॉल होतं आणि ACL टिअर झाल्यानंतर डॉक्टरने सांगितले की ऑपरेशन नंतर देखील तू कधीही फुटबॉल खेळू शकणार नाही. तो आजही फक्त आयुर्वेद ट्रीटमेंटनंतर फुटबॉल परत खेळतो आहे. म्हणजे इतके ॲश्युरन्स आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. कार्पेल टनेल सिंड्रोम असो किंवा फ्रोजन शोल्डर, सायटिका, मायोपॅथी, गाऊट, मल्टिपल स्क्लेरोसिस, अँकलायझन स्पॉन्डिलोसिस, हे सगळे याची एक स्पेशालिटी, एक डिसीज जरी घेतला तरी प्रत्येक डॉक्टर मी आता तुम्हाला एकच सांगेल की आता आयुर्वेद प्रॅक्टिस पूर्ण नका करू. कारण महाराष्ट्रामध्ये आता इंडायजेशन झालं आहे. एका बिल्डिंगमध्ये 5-5, 10-10 पंचकर्म सेंटर आहे. ते एक डिसीज घेऊन जर तुम्ही उतरलात, तुमच्या प्रॅक्टिस बरोबरच एक डिसीजमध्ये फोकसिंग करायचं आणि त्या प्रत्येकाला माहिती आहे की माझ्याकडे या प्रकारचे पेशंट जास्त येतात. स्किनवाल्याने स्किनवर फोकस केला किंवा न्यूरोवाल्याने न्यूरोवर फोकस केला, जॉईंटवाल्याने जॉईंटवर केला. मग हे पेशंट माझ्याकडे जास्त येतात ना, मग त्याचे ट्रेनिंग घेऊन त्याचं कन्व्हर्शन आयुर्वेदात करा. मी गॅरंटी देतो 4 ते 5 वर्षामध्ये तुम्ही त्यातले एक आयुर्वेद तज्ज्ञ असल्याचं तुमचा प्रचार झालेला दिसून येईल. आणि तुम्ही आत्तापर्यंत जेवढं कमवलं नाही तेवढं त्या एक डिसीजमध्ये तुम्ही कमवाल. तर त्या पद्धतीने तुम्ही पुढे जा. हे उपकर्म जे असतात, हृदयबस्ती, मन्यबस्ती, जानुबस्ती, कटिबस्ती, एकदा जरी तुम्ही सर्व हुशार आहात, एकदा जरी बघितलं ना तर तुमच्या सर्व लक्षात येईल. आणि येताना कंपाऊंडरला घेऊन आला तर त्याला दाखवलं तरी तो ट्रेन होऊन जातो. जो तुमचा फेथफुल असेल एखादा, त्याला घेऊन या, त्याला शिकून द्या. एक रिझल्ट तर मिळतातच, पण फी पण चांगली मिळते. सलाईनपेक्षाही चांगला उपाय हा खरं तर. ही पूर्वीची स्थिती होती आयुर्वेदाची की आयुर्वेद स्लो म्हटलं जायचं. तसं काही नाही, आयुर्वेद खूप फास्ट आहे. जे मोदीजी म्हणताय इंटिग्रेशन, तेच मी देखील या ठिकाणी म्हणतोय की सांधेवाताल या ठिकाणी एक ज्वलंत उदाहरण आहे. विपुल प्लीज स्टँड अप. विपुल जयस्वाल हा MD आयुर्वेद आहे.
BMS होता, प्रॅक्टिस करता करता MD केलं. त्याची मिसेस आहे आता MD करते. 100+ OPD आहे आणि पूर्वी 10% आयुर्वेद करायचा, 90% ॲलोपॅथ करायचा. आज ते हळूहळू कन्वर्ट करत असतो. 90% ॲलोपॅथ आहे आणि 10% ॲलोपॅथ करतो आहे. 90% ॲलोपॅथ करत असतानाचे इन्व्हेस्टमेंट आणि 90% आयुर्वेद करत असतानाचे त्या इन्व्हेस्टमेंट जर बघितल्या तर तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल. फार फी घेतो अशातला प्रकार नाही, परंतु सॅटिस्फॅक्शन आणि ते कन्व्हर्शन इतकं परफेक्ट त्याने केलं आहे की आता पूर्ण तो आयुर्वेदाचार्य झाला आहे. म्हणजे तसं तुम्ही प्रत्येकजण हळूहळू त्यातनं कन्वर्ट होऊ शकता. हे इंटिग्रेशन काळाची गरज आहे. आयुर्वेद आणि मॉडर्न जर एकत्र आलं तर आपण जगावर राज्य करू शकू एवढं पोटेन्शियल आपल्या आयुर्वेदामध्ये आहे. आयुर्वेद असं आहे की नेम, फेम, यश, धन, कीर्ती सर्व काही आयुर्वेद देतं. माझ्यासारखा एक सामान्य वैद्य की ज्याने फक्त 15 दिवस, मी देखील तुमच्यासारखाच होतो, इंटर्नशिपपर्यंत ॲलोपॅथीच केली. चुकून सुवर्णपदक मिळालं म्हणून थोडंसं आयुर्वेदाकडे आलो आणि 15 दिवसाचं नाना जोशींकडे मी जे ज्ञान घेतलं त्याच्यावर आज कोपरगाव सारख्या ठिकाणी राहून 52 पुरस्कार आयुर्वेदाच्या आतापर्यंत मिळाले. सर्वात मोठा पुरस्कार आयुर्वेद शास्त्रातला जो आहे राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार 2023, तो देखील कोपरगाव सारख्या ठिकाणी राहून कुठलंही ॲप्लिकेशन न करता माझ्यासारख्या एका सामान्य वैद्याला जर मिळू शकतं तर पुण्याच्या ठिकाणी राहून तुमच्यासारखे हुशार वैद्य, हुशार डॉक्टर्स पद्मश्रीपर्यंत नक्कीच जाऊ शकतील. हे आपला सिंगम, त्याची आई आणि वडील वीरू देवगन फाईट मास्टर, 2016ला नी जॉईंट ऑस्टिओआर्थरायटिससाठी त्याची आई आणि ते माझ्याकडे ॲडमिट होते. साधू संत असो, गरीब असो किंवा सेलिब्रिटी असो, त्यांचे पैसे मी घेत नाही. उद्देश यांच्या तोंडून कुठेतरी आयुर्वेद शब्द आला तर फायदा आयुर्वेदाला होईल. पैसे घेतले नाही. मग नंतर घरी जेवायला त्याने एक बेस त्याच्या आईने 4 वेळा फोन केला. तेव्हा जेवायला गेलो त्यावेळेस अजय देवगण आणि आम्ही शेजारी बसून जेवण केलं आणि काजोलताईने आम्हाला छोला भटोरा त्यावेळेस वाढला होता. हे छोटंसं हॉस्पिटल कोपरगावमध्ये आहे. हे सगळं कोविड काळातलं शूटिंग आहे. आपण खरं तर खूप भाग्यवान आहोत की ईश्वरानं आपल्याला आयुर्वेदाद्वारे रुग्णसेवा करण्यासाठी निवडलेलं आहे. कारण आयुर्वेद हे एक डिव्हाइन शास्त्र आहे आणि या शास्त्राची सेवा करण्याचा मौका, संधी ईश्वरानं आपल्याला दिलेली आहे. तेव्हा आपली जागा, मॉडर्न डॉक्टर्स आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? सगळ्यात महत्त्वाचा फरक काय आहे? कोणी सांगू शकेल? मेन फरक काय आपल्या दोघांमध्ये? आयुर्वेद पदवीधर हे पेशंटला धीर देऊन पैसे कमावतात आणि घाबरून पैसे कमावतात. हा मेन फरक आहे. त्यामुळे आपली जागा ही स्वर्गात फिक्स आहे. तेव्हा अधिक वेळ न घेता शेवटी मी फक्त एवढंच म्हणेल की आपण देखील आयुर्वेदाचे पदवीधर आहात. आयुर्वेद आपल्या कुटुंबासाठी तरी सुरू करा, नाही काही तर आयुर्वेद प्रॅक्टिसमध्ये आणा.
तेही शक्य नसेल तर जो कोणी वैद्य आपल्या एरियामध्ये असेल, आपल्या गल्लीत असेल, त्या वैद्याला एक तरी पेशंट दिवसातनं आयुर्वेदाचा एखादा तरी पेशंट रेफर करावं. कारण नवीन आयुर्वेद प्रॅक्टिस सुरू करणारा खूप स्ट्रगल करत असतो. तुम्ही कुठेही GP सुरू केली, 5-10 पेशंट सुरू होऊन जातात, परंतु आयुर्वेद प्रॅक्टिस करणाऱ्याला वर्ष वेट करावं लागतं. तेव्हा एक तरी पेशंट प्रत्येक जनरल प्रॅक्टिशनरने एखाद्या वैद्याकडे पाठवावा. तो बरा नाही झाला तर तो जाईल कुठे जाईल, पण एक तरी पेशंट पाठवा. आणि तेही शक्य नसेल तर कमीत कमी आयुर्वेदाला शिव्या घालणं जरी बंद केलं तरी खूप आयुर्वेद पुढे जाईल. कारण तुम्ही बघा की सगळ्यात जास्त नावं आपणच आपल्या आयुर्वेदाला ठेवत असतो. मध्यंतरी मला आठवतं आचार्य बालकृष्णन यांचा एक फोटो प्रसिद्ध झाला होता. RT ट्यूब टाकलेला हॉस्पिटलला ॲडमिट आहे आणि तो फोटो खूप व्हायरल झाला. मला कमीत कमी माझे क्लासमेट सगळे ॲलोपॅथ प्रॅक्टिस करतात, त्यातल्या 4-5 जणांनी मला तो फोटो पाठवला आणि खाली टॅगलाईन, आता तुझा आयुर्वेद कुठे गेला. इतका राग आला त्यावेळेस. त्यांना एकच कळवलं, अरे मी चौकशी केली त्या फोटोची, तर त्यांना त्यावेळी फूड पॉयझनिंग झालेलं होतं आणि फक्त RT ट्यूब टाकून गॅस्ट्रिक लॅवेज दिलेला होता आणि ॲडमिट होते हॉस्पिटलमध्ये. किंवा IV घेतलं म्हणजे हायड्रेशन मेंटेन केलं म्हणजे ॲलोपॅथी ट्रीटमेंट घेतली असा अर्थ नाही होत. सुश्रुतांनी पण सुचिका बरनेने सांगितलेलंच होतं. तर म्हटलं फक्त त्याने एवढं केलं म्हटलं, आणि सगळ्यात जास्त प्रसिद्धी करणारं हा फोटो फिरवणारे आपलेच आयुर्वेदाचे लोक होते. आपला आयुर्वेद आता कुठे गेला, आपला आयुर्वेद कुठे गेला. तर ती परिस्थिती येऊ नये असं मला वाटतं. झालं. ओके. परत एकदा निमा पिंपरी चिंचवड शाखा आणि तुम्हा सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद देतो. आणि तुमच्याबद्दल फक्त मी एवढंच म्हणेल की परिंदों को नहीं दी जाती तालीम उड़ानों की, परिंदों को नहीं दी जाती तालीम उड़ानों की, वह खुद तय कर लेता मंजिल आसमानों की, रखता है हौसला जो आसमान छूने का, उसे नहीं होती परवाह गिर जाने की. धन्यवाद.